महिलांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक उपाय, कामाच्या ठिकाणी ज्या महिला सुनिश्चित करण्यासाठी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणं हे गरजेचं आहे। आणि त्यासाठी मी जे सांगितलं, ऑडिट किंवा आढावा प्रक्रिया राबवून घेणं हे गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, सर्व क्षेत्रामध्ये आपण आरक्षण दिलेलं आहे आणि ह्या आरक्षणामुळे महिलांना महापालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, ह्या ठिकाणी महिलांचा, पण त्या महिलेला न्याय देण्यासाठी त्या महिलेला प्रशिक्षण देणं हेही तेवढंच गरजेचं आहे। महापालिकेमध्ये असेल, नगरसेविका झाली, सरपंच झाली, पण पाठून पुरुषच जर चालवत असेल तर ह्या आरक्षणाचा फायदा काय? ह्या आरक्षणाचा फायदा काय? ती स्त्री आहे, ती जिजाऊ बनली पाहिजे। ती स्त्री आहे, ती सावित्रीबाई फुले बनली पाहिजे। ती स्त्री आहे का तिने अहिल्यादेवी होळकरांचा कित्ता घडवायला पाहिजे। आणि ह्यासाठी जे कोणी पुरुष काय तुमच्यावर अन्याय नाही होतो। काही ठिकाणी अध्यक्ष महोदय आरक्षण आलं, महिला तिकडे बसली तर कसा तिच्यावरती 2.5 वर्षाने अविश्वासाचा ठराव आणून उपाध्यक्ष किंवा उपनगराध्यक्षाला कसं राज्य करता येईल ह्याचे सुद्धा प्रयत्न चाललेले आहेत। त्यामुळे आरक्षणाने कुठलीही स्त्री लोकप्रतिनिधी बनली तर तिच्यावर अविश्वास आणता येणार नाही, असा कायदा करणं हे सुद्धा गरजेचं आहे। असा कायदा करणं हे सुद्धा गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, मी सुद्धा नगराध्यक्ष होती, फक्त 2 नगरसेविका, बाकी 19 विरोधी पक्षाचे होते। पण माझ्या नशिबाने 1 वर्षाचे 2.5 वर्ष झाले, मी 2.5 वर्षात कधी माझ्यावर अविश्वासाचा ठराव आला नाही। तशी प्रत्येक स्त्री ही कुठल्याही समाजाची कुठल्याही आरक्षणाने त्या खुर्चीवर बसलेली असेल, तिच्यावर कधीही अविश्वास आणू नये असा एक ठराव करणं गरजेचं आहे। त्यामुळे मी आपल्या मार्फत सरांना एवढीच विनंती करते की आम्ही वाट बघत आहोत 33% आरक्षणाची। आम्ही वाट बघत आहोत 33% आरक्षणाची। मला तर कधी आरक्षणात मी उभी राहिली नाही। 3 वेळा आमदार झाली, पण 3 वेळा पुरुषांना हरवूनच मी आमदार झालेली आहे। पुरुषांना हरवूनच मी आमदार झालेली आहे। पण 33% आरक्षण हे विधानसभा आणि लोकसभेमध्ये आणण्यासाठी आजच्या महिला दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्यामध्ये जसं प्रथम महिला उपमुख्यमंत्री झाल्या, तसंच आम्हाला 33% आरक्षण विधानसभेला आणि लोकसभेला मिळावं, ह्यासाठी केंद्राचा जो पास करायचा आहे तो पूर्ण करावा अशी मी विनंती करते। आणि